नमस्कार. मी आलोक आगाशे आजच्या वीकली कट्टाच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आत्ताच एक ऑस्ट्रेलियासोबतची बिटर स्वीट ओडिया सिरीज संपलेली आहे आणि त्याच्यानंतर आता बुधवारी सुरू होणार आहे T20 सिरीज, ज्याच्यात 5 मॅचेस खेळल्या जाणार आहेत. त्याच्याचबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं. अमोल, T20 सिरीजबद्दल सुरू करूयात बोलायला, पण त्याआधी आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रेयस अय्यरला तिसऱ्या वन डे मध्ये फिल्डिंग करताना दुखापत झाली. त्याच्यावर बरेच न्यूज येत आहेत आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती इकडे तिकडे. तर श्रेयस अय्यरच्या इंजुरी बद्दल काय अपडेट आहे, जरा सांगू शकशील? ओके, जरूर आलो. श्रेयस अय्यर नशिबाने जेवढं घाबरण्यासारखं एवढं कारण होतं तेवढं सिरियस नाहीये. तो आयसीयू मध्ये होता अंडर ऑब्झर्वेशन. कारण क्लीन जे असते, म्हणजे ज्याला प्लिहा म्हणतात मराठीत, म्हणजे जो पोटाच्या वरच्या बाजूला बरगडींना जोडणारा जो स्नायू असतो, तो तिथे त्याच्यात तो थोडासा चीर गेल्यामुळे किंवा तुटल्यामुळे त्याच्यामुळे जो स्त्राव होतो त्याच्यामुळे त्याला ते इंटरनल ब्लिडिंग आणि आयसीयू म्हणलं की सगळेजण घाबरतात साधारणपणे. पण नशिबाने ते एवढं सिरियस नाहीये. त्याला कदाचित आठवडाभर अंडर ऑब्झर्वेशन राहावं लागेल. तो आयसीयूतून बाहेर आलेला आहे. एक चांगलं आहे की पुढचा 1 महिना त्याला सामना खेळायची आवश्यकता नाहीये. पण आत्ता तो सामना कधी खेळणार याच्यापेक्षा त्याची तब्येत नीट व्यवस्थित आहे ना, हा प्रश्न आहे. तर एनिवे श्रेयस अय्यर 4-5 दिवस त्याच्या लहानपणीच्या मित्रांबरोबर घालवत सुट्टी जास्त घेऊन ऑस्ट्रेलियातच थांबणार होता. आता कदाचित तो अजून थोडा जास्त काळ थांबेल. आता बघायचंय की तो साऊथ आफ्रिकेच्या ओडिया सिरीज पर्यंत ठीक होतोय का नाही. पण तो मुद्दा कधी दुसऱ्या एपिसोडसाठी. T20 सिरीज, अमोल, जसं मी म्हटलं तसं आता बुधवारी सुरू होणार आहे ऑस्ट्रेलियासोबत. आणि ही काय म्हणताय, म्हणजे काकड आरती म्हणतायत नाही का T20 वर्ल्ड कप साठीची? 2 एवढे महारथी, इंडिया ऑस्ट्रेलिया फेवरेट्स म्हणता येतील. येस, दोन्ही संघ हे प्रमुख दावेदार आहेत वर्ल्ड कपचे. दोन्ही संघांचा तयारीचा शेवटचा टप्पा, त्याची सुरुवात म्हणून जे तुम्ही काकड आरती म्हणताय तेही बरोबर आहे. दोन्ही संघांमध्ये फर्स्ट चॉईस 15 नाहीये किंवा फर्स्ट चॉईस 11 नाहीये. त्याच्यामुळे आयदर बाय चॉईस किंवा आउट ऑफ कंपल्शन, काही म्हणा, दोन्ही संघांना बाकीचे खेळाडू ट्रायआउट करायची ही संधी आहे. राईट. आणि एका दृष्टीने, भारताच्या दृष्टीने विशेषतः, ही शेवटची भारताबाहेरची मालिका आहे. त्यामुळे तिथे जास्त ट्रायआउट केलेलं बरं. म्हणजे शेवटचे 10 सामने जे भारतात मिळतील वर्ल्ड कपच्या आधी, फेब्रुवारीच्या आधी, तोपर्यंत कॉम्बिनेशन सेट झाला असेल. अझुमिंग सर्वात महत्वाचा दुवा जो आहे संघातला, तो तोपर्यंत फिट अँड फाईन झाला असेल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांपर्यंत. पण आता तरी तू म्हणलास तसं दोन्ही संघांना हा तयारीचा शेवटचा टप्पा आहे आणि याच्या पुढे आता चुकीला माफी नाही या फेजमध्ये दोन्ही संघांचं हळूहळू पदार्पण होऊ शकेल. आणि ऍक्च्युली 2024च्या वर्ल्ड कपला असंच वाटत होतं की या 2 टीम्सच पुन्हा फायनलला भेटतील, पण तसं झालं नाही. पण 2024च्या वर्ल्ड कप नंतर इंडियाचेही काही महारथी रिटायर झाले, तसेच ऑस्ट्रेलियाचेही काही रिटायर झाले. पण तेव्हापासूनच दोन्ही टीम्सनी खूपच एक असा अग्रेसिव्ह बॅटिंग अप्रोच घेतलेला आहे. पॉवर प्लेमध्ये ओपनर्स ज्या पद्धतीने मारतात म्हणा, किंवा इव्हन मिडल ऑर्डर ज्या पद्धतीने सुरुवातीला विकेट्स गेल्यावरती मारायला लागतात, फिअरलेस बॅटिंग अप्रोच, जसं गौतम गंभीर भारताचे कोच म्हणतात, तसे दोन्ही टीम्सला आपण पाहिलंय खेळताना. तर एक ट्रॅव्हिस शेख जो एक फॅक्टर आहे, ट्रॅव्हिस एंड अभिषेक शर्मा, जे सनरायझर्स हैदराबादसाठी एकत्र खेळतात, समोरासमोर असणार, त्यांच्याबद्दल, अग्रेसिव्ह बॅटिंग बद्दल काय म्हणणं आहे तुझं? कितपत बघायला मिळेल का त्याचसोबत बॅटिंग कोलॅप्स सुद्धा बघायला मिळतील? बॅटिंग कोलॅप्स हा मॉडर्न T20 क्रिकेटचा भाग आहे. रादर त्याच्यामुळेच तो टेस्ट क्रिकेटमध्ये पण जातो, त्याबद्दल नंतर. सध्या तू जे म्हणलास की दोन्ही संघांनी कात टाकली आहे, दोन्ही संघांनी अप्रोच, म्हणजे जो अप्रोच इंग्लंडनी सुरुवात केली आधी 50 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये, नंतर T20 मध्ये, आणि जो अप्रोच कॅचअप करण्यात भारत सर्वात मागे होता 2022च्या T20 वर्ल्ड कप नंतर त्यांचे डोळे उघडले.
तो फास्ट कॅचअप करणारा अप्रोच भारत आणि ऑस्ट्रेलियाने केला आणि त्याच्यामुळेच आय एम शुअर रेकॉर्ड्स बऱ्याच जणांना माहिती आहेत की तू जो जुलै 2024 दाखला दिलास T20 वर्ल्ड कप भारताने जिंकल्यानंतर आतापर्यंत दोन सर्वात यशस्वी संघ आहेत ते. भारताने 27 पैकी 3 सामने हरलेत फक्त तेव्हापासून आतापर्यंत जुलै 2024 पासून. ऑस्ट्रेलियाने 19 पैकी 2 हरलेत. एक त्यांचा नो रिझल्ट वाला मॅच आहे. म्हणजे त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाचं 90% आणि भारताचं 90% असं ते विन विन रेकॉर्ड आहे. म्हणजे दोन अत्यंत प्रावीण्य मिळवणारे संघ एकमेकांसमोर उभे टाकणार आहेत आणि मग या संघावरून वर्ल्ड कप कोणाला द्यायचा आहे ठरणार आहे का असं काही जणांना वाटू शकेल, पण तसं काही होणार नाहीये. पण त्याच्यामुळे या सिरीजमुळे आता मेन जो T20 तसा फोकस असायची गरज नसते आजकाल. पण T20 वर्ल्ड कप हा जो फोकस आहे तो टोन या येणाऱ्या 15 सेट होईल. नाही, नक्कीच सेट होईल. आणि कट्टेकरी तुम्ही पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं अग्रेसिव्ह बॅटिंग अप्रोच बद्दल, T20चा जो आता मॉडर्न गेम झालेला आहे त्याबद्दल. आणि स्पोर्ट्स कट्टाचे मेंबरशिप ऑप्शन जर का तुम्ही अजूनपर्यंत एक्सप्लोर केला नसेल तर तुम्ही नक्की एकदा तो चेकआउट करा. आम्ही जास्तीत जास्त मेंबर्स ओनली लाईव्ह आणि मेंबर्स ओनली वॉच अलॉंग सेशन्स घेऊन यायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही तो ऑप्शन अजून एक्सप्लोर केला नसेल तर नक्कीच एक्सप्लोर करा. अमोल, ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग बद्दल विषय निघाला आहे तर ग्लेन मॅक्सवेल इंजुरीमधनं परत येतोय. त्याची आय थिंक मनगट फ्रॅक्चर झालं होतं, तिथनं तो परत येतोय. त्याचा भारताविरुद्ध खूपच चांगला रेकॉर्ड आहे. तसंच ऑस्ट्रेलियाची मिडल ऑर्डर टीम डेव्हिड वगैरे खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची मिडल ऑर्डर वर्सेस आपले स्पिनर्स हे काय वाटतंय कसं पॅन आउट होईल या सिरीजमध्ये? किंवा इव्हन ऑस्ट्रेलियाचे आता इव्हन स्क्वॉड्समध्ये आपण इतके चेंजेस बघतोय. पहिल्या ODIsला काहीतरी, पहिल्या T20ला काहीतरी वेगळं, मग तिसऱ्या चौथ्याला वेगळं. ह्या सगळ्याचा काय अर्थ घ्यायचा? ओके. एका दृष्टीने ते जे ऑस्ट्रेलियाची संगीत खुर्ची तू म्हणलास त्याप्रमाणे ते आहे. कारण काय, जॉश हेझलवूड पहिले 2 सामने उपलब्ध आहे. शॉन ॲबट पहिले 3 सामने उपलब्ध आहे. ॲडम झाम्पा त्याला दुसऱ्या वेळेस तो वडील व्हायच्या मार्गावर आहे. त्याच्यामुळे तो पहिले 2 सामने नक्की नाहीये. त्यामुळे तन्वीर सांगा आहे. हे सगळे गोष्टी मॅनेज करत करत शेवटी ते स्वतःच्या मैदानावर खेळत आहेत आणि ते ऑस्ट्रेलिया आहेत. हा सगळा फॅक्टर आहे. पण त्याच्यामुळे त्यांना, मला स्वतःला असं वाटतं की तू जो ग्लेन मॅक्सवेलचा मुद्दा मांडलास ना, येस, ग्लेन मॅक्सवेलचं रेकॉर्ड भारताविरुद्ध T20 मध्ये चोख आहे. म्हणजे खूप लोकांना असं वाटू शकतं की ग्लेन मॅक्सवेल ओव्हर रेटेड आहे का, कसला मॅडमॅक्स आणि या सगळ्या गोष्टी. तो किती वेळा खेळतो, तर भारताविरुद्ध जर रेकॉर्ड काढून बघा ते चोख आहे T20 मधलं. मला असं वाटतंय टिम डेव्हिड साठी जास्त महत्वाचं आहे. ग्लेन मॅक्सवेल पेक्षा टिम डेव्हिड हा त्यांचा मेन फिनिशर आहे. ग्लेन मॅक्सवेलची जागा जर संघात झाली आणि तो जर चालला तर तो बोनस असं ते धरू शकतील. पण जास्त मदार टिम डेव्हिडची आहे आणि टिम डेव्हिडसाठी या 5 सामन्यांचं महत्व जास्त आहे त्या दृष्टीने असं मला वाटतं. विशेषतः भारताचे स्पिनर्स तू म्हणलास तसं की, आणि वर्ल्ड कपमध्ये परत तसंच होणार आहे की कदाचित शेवटच्या 5 पैकी 3 किंवा 4 ओव्हर्स तरी भारताचे स्पिनर्सच टाकायची शक्यता आहे. आणि मग तेव्हा ते टिम डेव्हिड त्याच्याकरता तयार आहे का, किंवा त्याची तयारी कशी करायची याची चाचपणी इथे होऊ शकते. तू फिनिशर्सचा मुद्दा आता जस्ट मेन्शन केलास तर इंडियासाठी काय वाटतंय कोण फिनिशर रोल प्ले करेल? म्हणजे हार्दिक पांड्या नाही या सिरीजमध्ये. तो एशिया कपमध्ये त्याला इंजुरी झाली तेव्हापासून अजून काही फारसा अपडेट नाही. त्याच्याबद्दल सुद्धा काही अपडेट आहे का तेही सांगशील? अँड नितीश कुमार रेड्डीला त्याची रिप्लेसमेंट म्हणून बोलवलेलं आहे. त्यांनी वन डे सिरीजमध्ये एवढं चांगलं प्रदर्शन नाही केलं. रिंकू सिंगला संधी मिळाला. म्हणजे खूप सारे प्रश्न आहेत याबद्दल. आणि ते ट्रायआउट करायचेत आता, म्हणजे पर्याय नाहीये. हार्दिक पंड्या हा किती महत्वाचा दुवा आहे. म्हणजे ते बऱ्याच वेळा आपण हे बोलतो स्पोर्ट्स सेक्टरवर की एखादी व्यक्ती नसली की त्याचं महत्व जास्त जाणवतं. तसा प्रकार हार्दिक पंड्याच्या बाबतीत होईल या 5 सामन्यांमध्ये. विशेष एशिया कपमध्ये नशिबाने ते फार भारताला तो प्रश्न आला नाही. ओके, पण इथे मात्र ते मेजर फॅक्टर आहे. आणि मला असं वाटतंय की नितीश कुमार रेड्डी नक्की ट्रायआउट केला जाईल. म्हणजे तो हार्दिक पंड्याला कॉम्पिटिशन वगैरे नाहीये त्या स्थानासाठी. हार्दिक पंड्या नसला तर तो सर्वात लाईक फॉर लाईक आहे. पण त्याच प्रमाणात जसं तू म्हणलंस तसं रिंकू सिंगला शेवटी अंतिम सामन्यात संधी मिळाली होती ना तेव्हा एशिया कपमध्ये. तो फायनलमध्ये. रिंकू सिंग
काय करतो त्याला नक्की 5 पैकी किती संधी मिळतात. सिमिलरली फिनिशरचा रोलवर डोळा ठेवून जितेश शर्माला संधी मिळते का, इफ नॉट ॲज अ कीपर बॅटर. हे जे सगळे कॉम्बिनेशन ट्रायआउट करायची संधी आहे ती इथे आहे. आणि त्याच्यामुळे माझी जस्ट एक प्रांजळ इच्छा आणि अपेक्षा आहे की स्पोर्ट्स कट्टावर बोलताना आपण बोलणार नाही, पण स्पोर्ट्स कट्टाचे जे आपले नेहमीचे प्रेक्षक आहेत ते प्रत्येक सामन्यात जर बदल झाले तर याच्याऐवजी याला खेळायची काय आवश्यकता हे बोलायच्या आधी थोडस आधी विचार करा आणि मग कमेंट कराच आपल्या एपिसोडवर, पण विचार करून करा. मला ऍक्च्युली याच्यावर म्हणजे जितेश शर्माबद्दल मी विचारणारच होतो की जितेश शर्माला संधी मिळेल का नाही मिळणार, आणि रिंकू सिंगला संधी मिळाली तर आता तू म्हणतोयस पण मी पुन्हा विचारतोय, पण त्याला जज केलं जाईल का? जर 5ही मॅचेस रिंकू सिंग खेळला तर त्याला त्या ह्याच्यावरती जज केलं जाईल का? त्याचं सिलेक्शन पुढचं म्हणजे साऊथ आफ्रिका सिरीजसाठी असेलच, पण रिंकू सिंगच्या जागेवरती प्रश्न उठवले जातील का? आता गंमत बघ ना की 2024 म्हणजे किती 18 महिने झालेत, राईट? म्हणजे अजून 18 महिने पण 15 झाले नाहीयेत. सिलेक्शन झालेलं साधारण 18 महिने समजतो येस. आपण. तेव्हा आपण म्हणत होतो की रिंकू सिंग आणि शुभमन गिल सर्वात दुर्दैवी कलाकार. ओके, आणि त्याच्यानंतर रिंकू सिंगला पुरेशी संधी न मिळता आता त्याच्यावर प्रश्नचिन्ह येते. हे भारतीय क्रिकेटमध्ये डेप्थ किती आहे याचं एक द्योतक आहे, राईट? T20च्या बाबतीत खूप पर्याय उपलब्ध. आणि त्याच्यामुळे कायम अजित आगरकरांचं जे फेवरेट वाक्य आहे ते आजकाल चान्स मिळायला लगेच फेकतात, कोणाच्या जागी आणि कुठे. अहो ते तुम्ही ठरवायचं आहे, आम्ही नाही, राईट? आमचं काम प्रश्न विचारणं आहे, तुमचं काम त्याचं जस्टिफाय करणं आहे. सो ते कसं करतात तो मुद्दा आहे. जर रिंकू सिंगला 5 सामने मिळाले तर नक्की त्याला जज करायला पाहिजे, पण त्याला 5 सामने द्यावे अशी इच्छा आणि अपेक्षा आहे. इथे आपण आत्ता आहोत. आणखीन एक तू म्हणलास की नितीश कुमार रेड्डीला नक्की ट्रायआउट केलं पाहिजे, पण माझं असं मत आहे की शिवम दुबेनी आपण एशिया कपमध्ये पाहिलं की खूप चांगली बॉलिंग केली. त्याला ॲज हार्दिकची बॉलिंग रिप्लेसमेंट म्हणून बघतील का, आणि त्याप्रमाणे ते स्पिनर्स खेळवतील का? काय वाटतंय? नितीश कुमार शिवम दुबे हा हार्दिकची आउट अँड आउट रिप्लेसमेंट म्हणून कन्सिडर केला जात नाही T20 आयज मध्ये. 2020-21 न्यूझीलंड मध्ये ट्रायआउट केलं गेलं, त्याच्यानंतर नाही. शिवम दुबे हा प्रायमरली मिडल ओव्हर्स मध्ये आरामात फील्ड क्लिअर करणारा बॅटर आणि वेळ पडल्यास एखाद दुसरी ओव्हर तो काढून देऊ शकतो, असा त्याचा वापर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केला जातो T20 मध्ये. त्याच्यामुळे तो नाही केला जाणार. आणि हार्दिक पंड्या सारखा रोल प्ले करणारा जो प्लेअर आहे तो आत्ता तरी नितीश रेड्डीच आहे. त्याच्याबद्दल दुमत तुमचं असू शकतं, पण संधी जर मिळणार आहे तर त्यालाच जास्त मिळणार. नक्कीच बघूयात काय होतंय. आणि कट्टेकरी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे या सगळ्यांबद्दल. कोणाची रिप्लेसमेंट म्हणून खेळेल, कोण बॉलिंग जास्ती करेल, तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. आणि जसं आपण सुरुवातीला म्हटलं अमोल की ही जी सिरीज असणार आहे दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. तर काय वाटतंय की भारत मेजर टेक अवे पॉइंट्स काय बघत असणार आहे या सिरीज मधनं, की बाबा ह्या 2-3 गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. पण त्या जसप्रीत बुमरासाठी कोणतरी अजून एक रिप्लेसमेंट किंवा हर्षदीप कसा टाकतोय, हर्षित कसा टाकतोय हे असेल, किंवा स्पिनर्सचे असेल, काय वाटतंय मेजर टेक अवे पॉइंट्स काय असतील भारताचे? मला एक महत्वाचा मुद्दा वाटतोय की तो पॉवर प्लेचा टोन जो सेट करणारा प्रकार आहे ना तो कन्सिस्टंटली करू शकले. म्हणजे जसं आता ते तुम्ही डिस्प्ले केलंय ट्रॅव्हिस फॅक्टर जो प्रकार आहे की ट्रॅव्हिस हा IPL मधला USP असतो. आता ते ट्रॅव्हिस चे 2 भाग एकमेकांविरुद्ध उभे टाकले. ओके, ते नक्की एकमेकांवर कुरघोडी कशी करतात हा एक फार इंटरेस्टिंग मुद्दा ठरणार आहे पुढच्या 15 आणि भारताच्या दृष्टीने अभिषेक शर्मा हा गेल्या 15 महिन्यात इतका मोठा फॅक्टर आहे की अभिषेक शर्माच्या जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटनी रन्स करण्याच्या क्षमतेमुळे भारतीय क्रिकेटचं चित्र पालटण्यात खूप मदत झालेली आहे. भारतीय क्रिकेटला रोहित शर्मा, विराट कोहली यांचा विसर पडायची वेळ आली आहे T20 आयज मध्ये. इथपर्यंत त्या 15 महिन्यात भारतीय क्रिकेट पोचणं, भारताचं T20 इंटरनॅशनल मधलं क्रिकेट पोचणं, यात अभिषेक शर्मा हा खूप मोठा फॅक्टर आहे.
आणि तो ते तसंच लिलया ऑस्ट्रेलियामध्ये देखील करू शकला. आणि मग त्याला परत येऊन घरीच सगळं करायचंय, राईट. ते जर त्याला या 5 सामन्यात जमलं, त्याचबरोबर भारताच्या दृष्टीने तू म्हणलास तसं की कर्णधार आणि उपकर्णधार या दोघांचाही बॅटिंगचा फॉर्म डगमगता आहे. सूर्यकुमार यादवच्या बॅटिंग फॉर्म बद्दल आपण काय काय बोललोय एशिया कप मध्ये, हे प्लीज एकदा तुला आठवत नसेल तर तू पण जाऊन बघ आधीचे एपिसोड प्रेक्षकांसारखेच. आणि दुसरं सांगतो की सूर्यकुमार यादवचं शेवटी त्या ऑस्ट्रेलिया मधल्या शेवटच्या T20 सिरीज मुळेच सूर्यकुमार यादवचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं स्थान भक्कम झालं, हेही विसरता कामा नये आपण. आणि शेवटचा मुद्दा, शुभमन गिल एकतर त्याचा वर्कलोड कसा मॅनेज करणार, कारण काय तो बर्नआउट व्हायची भीती आपण आधीच बोलून दाखवली आहे. दुसरं त्याचं T20 मध्ये झालेलं पुनरागमन हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे. जेवढा त्याचं वन डे मधलं कर्णधारपद आहे तेवढाच आता, पण वन डेचा विसरच सगळ्यांना पडतो कन्व्हिनियंटली. त्याच्यामुळे शुभमन गिल काय करतो हा मुद्दा माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. पेसर्सच्या दृष्टीने मला वाटत नाही, पेसर्सच्या दृष्टीने ना इट्स मोर ऑर लेस सॉर्टेड. म्हणजे बुमराह वर्ल्ड कपच्या वेळेस नक्की असणार आहे हे असं आत्ता तरी चित्र आहे. आणि बुमराह विना खेळायची या लॉटला खूप सवय आहे. आणि हा लॉट T20 मध्ये नौखा काही नाहीये. त्याच्यामुळे मला वाटत नाही की फार पेस युनिटचा वगैरे प्रश्न आहे. फक्त ते कसं एकत्र वापरलं जातंय आणि किती प्लेयर्स ट्रायआउट केले जातात. एशिया कप मध्ये 15 पैकी एकच राहिला ज्याला एकही सामना मिळाला नाही. त्या जितेशला किती संधी मिळत आहेत तू मगाशी विचारल्याप्रमाणे, हाही महत्वाचा मुद्दा राहणार आहे. राहता राहिला प्रश्न शेवटचा, संजू सॅमसन नक्की काय करेल. तो जो नवीन रोल त्याला एशिया कप मध्ये दिला होता तोच रोल त्याच्याकडे जर या 5 सामन्यात दिला तर मग भारतात आल्यानंतर तीच भूमिका आहे असं आपण गृहीत धरून चालू. पण त्या भूमिकेला तो न्याय देऊ शकतो का, हाही महत्वाचा मुद्दा आहे. कारण नाहीतर तो मिडल ऑर्डरचा जर कोलॅप्स झाला पॉवर प्ले नंतर सेम वेन मध्ये, तर तिथे संजू सॅमसन महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि आय थिंक संजू सॅमसननी 21 सालच्या T20 सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये T20 मध्ये मिडल ऑर्डरमध्येच बॅटिंग केली होती. सो इंटरेस्टिंग असेल बघायला की तो काय त्याचा रोल आहे. अँड अमोल, आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो. आपला नेहमीचाच प्रश्न, इंडिया किती स्पिनर्स खेळणार, किती फास्ट बॉलर्स खेळणार, कुलदीप यादव खेळणार नाही खेळणार, वरुण चक्रवर्ती असणार, अक्षर पटेल, काय वाटतं? आय जस्ट होप कुलदीप यादव जे वन डे मध्ये झालं पहिल्या 2 सामन्यांमध्ये तसं इथे होणार नाही. पण सध्याचं एकंदर माइंडसेट आणि भूमिका पाहता तुम्हाला जर आणि T20 मध्ये मी समजू शकतो, पण विशेषतः बुमराह नसताना जरी अर्शदीप आहे तुमच्याकडे, तरी मला असं वाटतं की हुकमी एक्का जो आहे वरुण आणि अर्शदीप असूनही, म्हणजे आता कसं होणार आहे परत तेच की वॉशिंग्टन आहे ना आहे स्क्वॉड मध्ये आहे. तो वॉशी आणि अक्षर आले, मग वरुण किंवा कुलदीप पैकी एक खेळणार, राईट. आणि मग अर्शदीप की संपलं, कारण 7 बॅटर्स आहेत तुमच्याकडे विकेट किपर फक्त, राईट. मग त्या ह्याच्यात ते कसं बसवणार. फक्त राहून राहून मला असं वाटतं की जेव्हा तुमच्याकडे हुकमी एक्के आहेत जे एखादी सामना जिंकून देऊ शकतात, त्यांना तुम्ही बॅटिंग डेप्थ साठी बाहेर बसवणं हे पचनी पडायला अवघड जातं. पण त्यांनी रिझल्ट मिळाले. गेल्या 15 दिवसात भारताने आपण मगाशी म्हणलं तसं, गेल्या 15 महिन्यात आपण मगाशी म्हणलं तसं 27 पैकी 24 सामने जिंकले. इंटरेस्टिंग असणार आहे हे सगळंच. कट्टेकरी, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुमचं आयडियल प्लेइंग 11 कॉम्बिनेशन काय असणार आहे या सिरीजसाठी. हा व्हिडिओ लाईक करा, स्पोर्ट्स कट्टाला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आवडत असेल तर नक्की तुमच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत आमचे व्हिडिओज पोहोचवा. आणि जसं मी मगाशी म्हटलं, स्पोर्ट्स कट्टाचा मेंबरशिप ऑप्शन तुम्ही नक्की एक्सप्लोअर करा. त्याच्यात आम्ही मेंबर्स ओनली लाईव्ह सेशन्स, वॉच अलॉंग सेशन्स घेऊन येत असतो. अँड अमोल, तुझे खूप खूप आभार, तू आज एवढा वेळ काढून आमच्याशी गप्पा मारायला आलास. बाकी मॅचेस नंतर तर आपण गप्पा मारत राहूच. आणि बुधवारी फर्स्ट मॅच आहे T20 सिरीजची, तसेच गुरुवारी
आणि तसंच गुरुवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया वुमन्स वर्ल्ड कपची सेमीफायनल असणार आहे. तर त्याच मॅचचा प्रिव्ह्यू आम्ही मंगळवारी संध्याकाळी रिलीज करणार आहोत. सो त्याच्यामध्ये नक्की तुम्ही तो बघा आणि त्याच्यात तुम्ही कमेंट करून सांगा जे तेव्हाचे तुमचे काही प्रश्न असतील त्या संदर्भात, जे आम्ही वुमन्स वर्ल्ड कपच्या सेमीफायनल नंतर जे लाईव्ह येतो सोनियाताई जे आहेत त्यांच्यासोबत, त्याच्यात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आम्ही ते सोनियाताईंना विचारू. अमोल, पुन्हा एकदा तुझे धन्यवाद आज आल्याबद्दल. आजचा हा एपिसोड आपण इथेच थांबूया. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. धन्यवाद.